हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण महाबीएड ऍडमिशन 2025 यासाठी तुम्हाला डिग्री मार्कशीट कन्व्हर्जेशन सर्टिफिकेट कन्व्हर्जन कसं करायचं आहे ते संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर चला आपण वळूया ऑफिशियल वेबसाईट वरती. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ऑफिशियल वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्हाला हे होम पेज दिसेल. यावरती यायचं आहे तुम्हाला आणि ब्राउचर युजर मॅन्युअल इम्पॉर्टंट डॉक्युमेंट यावरती क्लिक केलं की हे ब्राउचर ओपन होऊन जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे बघू शकता तुम्ही बीएड डिग्री मार्कशीट कन्व्हर्जेशन सर्टिफिकेट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर यामध्ये जे PGचे कोर्स आहे डिग्री प्रोग्राम, तर त्याचे जे सर्टिफिकेट आहे ते इथं दिलेले आहे, कन्व्हर्जेशन सर्टिफिकेट. तर CGPA पर्सेंटेज कन्व्हर्जन सर्टिफिकेट इथे दिलेले आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, इथे तुमचं नाव, इयर ऑफ पासिंग, युनिव्हर्सिटीचा नेम, कॅन्डिडेट नेम, कॉलेज नेम, हे सगळं काही फिलअप करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर तुमचं सेमिस्टर वाईज सेमिस्टर वाईज असेल पॅटर्न, तर तुम्हाला इथे फर्स्ट सेम, सेकंड सेम, थर्ड, फिफ्थ, सिक्स, 7 असे तुमचे सगळे काही मार्क इथं फिलअप करायचे आहे. त्यानंतर त्याचा जे टोटल मार्क आहे ते तुम्हाला इथे फिलअप करायचे आहे आणि त्यानंतर त्यावरून तुम्हाला पर्सेंटेज इथे काढायचं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही ॲग्रिगेट पर्सेंटेज ऑप्टेन ऑन द बेसिस ऑफ टोटल मार्क ऑफ ऑल 6 सेमिस्टर ऑफ क्वालिफाईंग डिग्री एक्झामिनेशन. तर तुम्हाला ते पर्सेंटेज इथे काढायचे आहे. तर काही युनिव्हर्सिटी जे फर्स्ट इयरचे जे 2 सेमिस्टर आहे ते धरत नाही, डायरेक्टली तुम्हाला सेकंड इयर आणि थर्ड इयरचा जे मार्क्स आहेत तेच धरतात. तर या ठिकाणी तुम्हाला सगळं फर्स्ट इयर ते तुमचं सिक्स सेमिस्टर जे आहे, फर्स्ट सेमिस्टर ते 6 सेमिस्टरचे टोटल मार्क तुम्हाला इथे भरायचे आहे. त्यानंतर त्याचा कॅल्क्युलेशन करून पर्सेंटेज काढायचा आहे. त्यानंतर इथे तुम्हाला पर्सेंटेज इथे लिहायचं आहे हाताने. त्यानंतर इथे तुमची डिग्री वगैरे ते काय आहे ते इथे टाकायचं आहे. त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही आय हॅव रीड ऑल द रूल ऑफ ॲडमिशन अँड अंडरटेकिंग दिस रूल, अंडरस्टँडिंग दिस रूल, आय हॅव फिल ऑन लाईन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर ऑल ॲडमिशन फर्स्ट इयर ऑफ. तर हे फर्स्ट इयरचं आहे. त्यानंतर तुमचे जे कोर्स आहे ते इथे नाव टाकायचं आहे तुम्हाला. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा इथे सिग्नेचर करायचे आहे. नेम ऑफ कॅन्डिडेट इथे तुमचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर इथे तुमचा सिग्नेचर करायचे आहे इथे. त्यानंतर हे जे कन्व्हर्जेशन सर्टिफिकेट आहे हे इयर वाईज असतं. काही युनिव्हर्सिटीचा इयर वाईज असतं. तर त्याचे फर्स्ट इयरचे मार्क, सेकंड इयरचे, थर्ड इयरचे असे टोटल मार्क इथे टोटल करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला किती आउट ऑफ म्हणजे तुम्हाला टोटल मार्क इथे करायचे आहेत, त्याच्यातून तुम्हाला किती ऑप्टेन झाले ते इथे तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर तसंच आपण वर बघितलं तसंच तुम्हाला इथे पर्सेंटेज लिहायचं आहे. त्यानंतर इथे तुमचं नाव वगैरे, इथे कोणता कोर्स आहे ते तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे. त्यानंतर तुमचं नाव येईल इथं. त्यानंतर सिग्नेचर इथे तुम्हाला करायचे आहे. त्यानंतर हे पण पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट, हे वेगवेगळे कोर्सचे जे आहे सेमिस्टर वाईज. समजा तुमचं जे 2 इयर्सचा जे डिग्री आहे त्यासाठी हे कन्व्हर्जेशन सर्टिफिकेट आहे. तर यामध्ये तुम्हाला जे 4 सेमिस्टर आहे ते किती ऑप्टेन झाले तुम्हाला मार्क ते इथे लिहायचे आहे आणि आउट ऑफ कितीमधून तुम्हाला किती मिळाले, म्हणजे तुमचा टोटल मार्क इथे येतील आणि तुम्हाला किती भेटले तर हे इथे येतील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला टोटल मार्क्स जे आहे ते इथे लिहायचे आहे, तुम्हाला किती भेटले आणि तुम्हाला पर्सेंटेज किती पडले तर ते कॅल्क्युलेशन करून इथं तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यानंतर इथे तुमचं कोणत्या तुम्ही कोणत्या कोर्सला होता तर ते इथं मेन्शन करायचं आहे. त्यानंतर
विद्यार्थी मित्रांनो, तुमचं इथं नेम ऑफ कॅन्डिडेट इथे तुमचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट, तर तुमची इथं सिग्नेचर करायची आहे. तर अशा प्रकारे हे पण इथे बघू शकता तुम्ही. केस ऑफ इयरली पॅटर्न कॅन्डिडेट, म्हणजे तुमचा इयरली पॅटर्न असेल तर तुम्ही हे कन्व्हर्सेशन सर्टिफिकेट हे इथं तुम्ही घेऊ शकतात. इथे बघू शकता तुम्ही फर्स्ट इयर आणि सेकंड इयर. तर अशा प्रकारे फर्स्ट इयरचे आणि सेकंड इयरचे तुम्हाला टोटल मार्क करायचे आहे. आणि किती तुम्हाला भेटले आणि किती मधून भेटले तर ते तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे. त्यानंतर तुमचा पर्सेंटेज इथं येतील. त्यानंतर इथे तुमचा कोर्सचं नाव येईल, तुम्ही जे पर्टिक्युलर कोर्स केलेला आहे तर त्यानुसार तुम्हाला इथे कोर्सचे नाव पण लिहायचं आहे, मेन्शन करायचं आहे. त्यानंतर तुमचं नाव येईल, कॅन्डिडेट ऑफ नेम, त्यानंतर सिग्नेचर तुम्हाला इथे करायची आहे. तर अशा प्रकारे हे PG कोर्स म्हणजे हे डिग्रीचे होते. तुमची कोणत्या डिग्री प्रोग्राम झालेला आहे तर ते तुम्हाला हे कन्व्हर्सेशन सर्टिफिकेट हे तुम्हाला डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून ते सगळं काही फिलअप करायचं आहे. त्यानंतर हे सर्टिफिकेट आणि तुमचं जे मार्क रिझल्ट आहे तर एकच PDF मध्ये, सिंगल PDF मध्ये तुम्हाला ते एडिट करून ते अपलोड करायचं आहे कॅपसाठी. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात SSC HSC त्याचे जे आहे ते इथे दिलेले आहे. तर काही विद्यार्थ्यांचे जे युनिव्हर्सिटी बोर्ड्स आहे ते इथे बघू शकता तुम्ही. इथं CBSE पॅटर्नवाले जे विद्यार्थी आहे तर त्यांच्यासाठी यांनी कॅल्क्युलेशन वगैरे सगळं करून दिलेलं आहे इथं. तर इथे बघू शकता तुम्ही विद्यार्थी मित्रांनो. Candidate has to upload CBSE mark sheet show below along with the conversation certificate is as a single PDF. म्हणजे तुम्हाला जे मार्क्स रिझल्ट आहे आणि PDF जे कन्व्हर्सेशन सर्टिफिकेटचे जे झेरॉक्स आहे तर ते तुम्हाला सिंगल PDF मध्ये अपलोड करायचं आहे. इथे फॉर्मॅट इन कॅप ॲप्लिकेशन फॉर्म प्लेस ऑफ SSC मार्कशीट, म्हणजे मार्कशीट SSCचं जे मार्कशीट आहे तर ते सिंगल PDF मध्ये तुम्हाला हे दोन्ही सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे. इथे बघू शकता तुम्ही, इथं नमुना दिलेला आहे त्यांनी. तर इथे त्यांनी पर्सेंटेज नाही दिलेले आहे. SSCचे जे बोर्ड आहे त्यांनी इथं पर्सेंटेज नाही दिलेलं आहे. तर इथे तुम्हाला किती मार्क पडलेले आहे तर ते तुम्हाला इथे कॅल्क्युलेशन पण त्यांनी इथे दिलेलं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, तुम्हाला टोटल मार्क किती पडले आणि जे टोटल मार्क होते तर ते इथे दिलेले आहे. त्यानुसार त्यांनी इथे पर्सेंटेज काढलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पण इथे करू शकतात. आणि इथे तुम्हाला पॅरेंटची सिग्नेचर पण लागणार आहे, नेम आणि सिग्नेचर. त्यानंतर कॅन्डिडेट म्हणजे तुमची आणि तुमचा सिग्नेचर आणि नाव तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. त्यानंतर CBSE पॅटर्न SSC मार्कशीट. तर अशा प्रकारे CBSE पॅटर्न जे आहे तर ते विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी पण इथे दिलेलं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, त्यांनी नमुना दिलेला आहे. त्यानंतर कसं मार्क जे आहे ते कन्वर्ट करायचं आहे तर इथे त्यांनी दिलेलं आहे. इथे बघू शकता तुम्ही, पर्सेंटेज कॅल्क्युलेशन ऑफ बेसिस ऑफ मार्क ऑप्टेन, म्हणजे तुम्हाला किती मार्क पडलेले आहेत तर ते तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. त्यानुसार तुम्हाला इथे कॅल्क्युलेशन पण त्यांनी दिलेलं आहे. तर या प्रकारे तुम्ही कॅल्क्युलेशन करा आणि तुमचे पर्सेंटेज काढून तुम्ही तिथे फिलअप करा. तर यामध्ये बी तुम्हाला सिग्नेचर करायची आहे, तुमचं नाव इथे मेन्शन करायचं आहे. त्यानंतर पॅरेंट आणि जे पॅरेंट आहे त्यांची सिग्नेचर ते इथं मेन्शन करायची आहे. हे फक्त जे बोर्ड एक्झामिनेशन आहे त्यासाठी लागणार आहे. तुमचे डिग्रीचे जे आहे ते तिथे तुम्हाला जे पॅरेंटचे आहे सिग्नेचर आहे ते तुम्हाला लागणार नाही. तर ICSE बोर्ड यासाठी पण तुम्हाला इथे नमुना दिलेला आहे. त्यानंतर
इथे तुमचं नाव वगैरे सगळं काही इथं इन्फॉर्मेशन भरायची आहे. त्यानंतर त्यांनी इथे कॅल्क्युलेशन पण दिलेलं आहे, तर इथे कॅल्क्युलेशन तुम्हाला करून ते सगळं काही फिलअप करायचं आहे. त्यानंतर इथे तुमची सिग्नेचर येईल, नेम येईल, त्यानंतर पॅरेंटची सिग्नेचर आणि पॅरेंटचा नेम येईल. तर अशा प्रकारे नेक्स्ट आपण बघू. तर IGCSE बोर्ड जे आहे तर त्याचं पण इथे दिलेलं आहे. तर याचा नमुना इथे दिलेला आहे. इथे बघू शकता तुम्ही, यांनी जे मार्क्स जे आहे ते पर्सेंटेज फॉर्ममध्ये दिलेले आहे. तर ते जे पर्सेंटेज फॉर्ममध्ये दिलेलं आहे तर ते तुम्हाला डायरेक्टली मार्क कन्सिडर करायचे आहे इथे. त्यानंतर मार्क कन्सिडर केल्यानंतर आउट ऑफ मार्क इथे लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे त्यानुसार इथे कॅल्क्युलेशन त्यांनी दिलेलं आहे, तर त्या प्रकारे तुम्ही करू शकतात कॅल्क्युलेशन आणि तुम्ही पर्सेंटेज काढू शकतात. त्यानंतर तुमची सिग्नेचर येईल, नेम येईल, त्यानंतर पॅरेंटची सिग्नेचर आणि नेम त्यांचा मेन्शन करायचा आहे इथे. त्यानंतर IB डिप्लोमा HSC पास कॅन्डिडेट म्हणजे फॉर इंटरनॅशनल बॅकलॉरेट. तर अशा प्रकारचे डिप्लोमाचे जे कॅन्डिडेट आहे, जे ग्रेड असतात त्यांच्यासाठी पण इथे दिलेलं आहे. त्यांचे हे पहा तुम्ही इथं दिसत असेल इथे त्यांनी मार्क्स जे रिझल्ट आहे ते दिलेलं आहे. तर त्यानुसार त्यांनी कॅल्क्युलेशन पण इथे दिलेलं आहे. इथे बघू शकता तुम्ही, इथे पर्सेंटेज इक्वॅलंट म्हणजे मार्क्स जे आहे तेच त्यांनी पर्सेंटेज फॉर्ममध्ये दिलेले आहे. तर ते आपण डायरेक्टली मार्क इथे कन्सिडर करायचे आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, हे डायरेक्टली पर्सेंटेज यानी इथे डायरेक्टली मार्क त्याला धरून आपण त्याची टोटल केलेली आहे. त्यानंतर आउट ऑफ मार्क आणि ऑप्टेन मार्क हे आपण इथे मेन्शन करून हे कॅल्क्युलेशन इथे त्यांनी केलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे कॅल्क्युलेशन करून इथे पर्सेंटेज इथे काढायचं आहे. त्यानंतर तुमची सिग्नेचर येईल, नेम येईल, त्यानंतर पॅरेंटची सिग्नेचर आणि त्यांची जे नाव आहे ते तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. तर अशा प्रकारे हे कन्व्हर्सेशनचे जे फॉर्म आहे ते तुम्हाला कॅल्क्युलेशन करून, प्रॉपर कॅल्क्युलेशन करून तुम्हाला हे फिलअप करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आय होप तुम्हाला हे सगळं क्लिअर झालं असेल. तुम्हाला काही त्रुटी आली, काही कन्फ्युजन झालं तर तुम्ही डायरेक्टली कमेंट करा. मी नक्की तुमचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे वेगळे जे बोर्ड आणि युनिव्हर्सिटीज आहेत ते डायरेक्टली मार्क देतात आणि पर्सेंटेज देत नाही, तर त्या विद्यार्थ्यांसाठी आहे हे CBSE, IGCSE, EISESE. तर अशा प्रकारे हे मार्क्स कन्वर्जन